24 तारीखला सावंतवाडी नगरपालिकेमध्ये आमची मीटिंग झाली. पहिलीच मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये अशा काही गोष्टी घडल्या. त्यामुळे सन्माननीय नगराध्यक्ष मॅडमना पत्रक काढावं लागलं आणि त्या पत्रक मी तुमच्या माध्यमातून पत्राच्या माध्यमामध्ये वाचण्यात आलं की त्यांनी असा आरोप केला की एका महिलेचा अपमान झालेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे आणि काही नगरसेवकांनी तो माझा अपमान केला. मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण तिथं होता, त्या गोष्टीला विरोध मीच केला होता. त्याच्यामुळे हे 100% मला लागू होतं म्हणून मी बोलतोय. कारण जनतेच्या मनात गैरसमज नको म्हणून मला ही प्रेस घ्यावीशी वाटली. सभाशास्त्राचे काहीतरी नियम असतात. एकदा आपण चार्ज दिल्यानंतर जी व्यक्ती असते तिथं प्रभारी होऊन बसलेली व्यक्ती असते त्याने ती मीटिंग चालवायची असते. त्यावेळी सुट्टी घेतलेल्या नगराध्यक्षाची उपस्थिती असू नये असं मला वाटतं. माझ्या हिशोबाप्रमाणे मी जेव्हा विरोध दर्शवला तेव्हा COs जे होते प्रशासन बसलं होतं. त्या गोष्टीला त्यांनी मला उत्तर द्यायला पाहिजे होतं की ऑनलाईन पद्धतीने बसता येतं किंवा नगराध्यक्षांनी सांगितलेलं पाहिजे होतं की असा GR आहे, अमुक आहे, या पद्धतीने ती निरीक्षक म्हणून राहू शकते नगराध्यक्ष मॅडम. पण तसं दोघांनी आम्हाला कल्पना दिली नाही आणि त्यांनी तो लॅपटॉप चालू होता ऑनलाईन ते बंद केलं आणि ते सभाशास्त्राप्रमाणे बरोबर आहे म्हणून निरोधकांचं मी कौतुक करतो की त्याने योग्य रीतीने ती मीटिंग हाताळली. आणि मीटिंग ही जरी एक आम्ही काही गोष्टींना विरोध केला ते विरोध हा होतोच. मीटिंग म्हटल्यानंतर विरोध दावे प्रतिदावे आलेच. पण निरोधकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सांगू इच्छितो नगराध्यक्ष मॅडमना आमचा हेतू कोणाचा अपमान करणं नाही. आमच्यावर चांगले संस्कार झाले त्यामुळे आम्ही कधी महिलेचा अपमान केला नाही. 25 वर्ष राजकारण करतो. उगाच तुम्ही राजकारण करून माझ्या भानगडीत पडू नका. तुम्ही असेल तिथं सुखी राहा वा संजू परबाच्या खैला तुम्ही येऊ नका असं या प्रेसच्या द्वारे मी त्यांना सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, नगरपालिकेचं एक इंस्टाग्राम आहे आणि फेसबुक आहे. हे फेसबुक आणि इंस्टाग्राम कशासाठी ठेवलं तर आरोग्यविषयक, स्वच्छता अभियान, माझी वसुंधरा, शासकीय स्कीम असतील याच्यासाठी ते इंस्टाग्राम आणि फेसबुक ओपन केलेलं आहे. त्याच्यावर सिंधुदुर्ग लाईव्हची जी बातमी आली होती त्यांनी जे पत्रक दिलं ते मॅडमनी त्याच्यावर टाकलं. हे जे फेसबुक आणि इंस्टाग्राम आहे ते राजकारण करण्यासाठी नाही आणि ते कायम जे म्हणतात मी लोकांनी निवडून दिलं, आम्हाला पण लोकांनीच निवडून दिलं. आम्ही वरनं येऊन खालती पडलेलो नाही आणि आमचा अधिकार आहे लोकांसाठी भांडायचं म्हणून आम्ही भांडलो. आणि जर काय चुकीचं होत असेल तर अजूनही या गोष्टीला मी स्वतः 100% या गोष्टीला विरोध करेन असं मी या ठिकाणी मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. आणि भावनिक होऊन लोकांना भावनिक करून राजकारण येत नाहीत. तुम्ही 12 कोटीच्या नगराध्यक्ष आहात त्याच्यामुळे परत लोकनियुक्त लोकांनी केलं हे मला तुम्ही सांगू नका आणि बोलायला भाग पाडू नका. तुम्ही सुट्टीवरनं या, तुमचा बंब पडतोय 2-2 दिवस बंद, तो तुम्हाला जमत नाहीये आणि विकासाच्या गप्पा मारू नका. एकदा बंब बंद पडला आम्ही टेक्निकल मुद्दा समजू शकतो. काल इन्सुलीत आग लागली तरी यांचा बंब बंद. त्याच्यामुळे पहिले बंब काय ते दुरुस्ती करा आणि त्याच्यानंतर ते काय ते निरीक्षक म्हणून येतात ते काय ते बघा. आणि उद्या सुद्धा आमची मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये सुद्धा आम्हाला जे काय अर्थसंकल्पावर बोलायचं आहे, कशी चिरफाड करायची आहे ती मी उद्या चिरफाड करेन. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला आलो. बस.